हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर पहा, फायनली मी उद्घाटन जे आहे ना पूर्ण या बॉक्सेसचं करणार आहे. तर यामध्ये आहेत ते फ्रीज स्टोरेज जे बॉक्सेस असतात ना, तर ते त्यातला एक बॉक्स मी ऑलरेडी यूज करायला सुरुवात केली होती, पण आज सगळेच मला यूज करायचे आहे. आणि कुठलीही नवीन गोष्ट यूज करण्याचा आनंद तुमच्यासोबत शेअर करणं माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. आणि मला माहिती आहे तुम्हीही सगळे लोक माझ्यासोबत रिलेट करतात, तुम्हीही तेवढेच आनंदी होतात मला माहिती आहे. आणि म्हणून मला परत परत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायला पण आनंद होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू पण मला तुम्हाला द्यायचाच होता, म्हणून म्हटलं चला इथूनच सुरुवात करूयात व्हिडिओची. तर बघा, मी इथे 2 बॉक्सेस ना ठेवून दिले बॉक्समध्ये आणि ह्या विचाराने मी ठेवले की यातले जे 2 मी ठेवले आहेत ना, तर ते मी जेव्हा कधी मम्मीकडे जाईल ना, तर तिला मी देऊन टाकेल. की एवढे 6चं मी काय करू असं मला वाटत होतं, पण ठेवता ठेवता तुम्ही बघणार की मला 6 पण कमी पडतील. आणि खरंच 6चा सेट घेतला ना, तर मला असं वाटतं की खूप छान आहे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बसतात. आणि काय कसं जे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. मी तुम्हाला जसं माहितीच आहे की मी एक बॉक्स यूज करायला सुरुवात केली, त्यामध्ये कोथिंबीर ठेवली होती. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे बरेच दिवस झाले, 6-7 दिवस झाले आणि तुमच्यापर्यंत जेव्हा म्हणजे हा व्हिडिओ पोचतोय तेव्हा तर प्रॉपर माझी कोथिंबीर त्यामध्ये ठेवून 6-7 दिवस झालेलेच असणार आहेत. त्यामुळे जे आहे मी त्याच्या बेसवर तुम्हाला आता जे आहे रिव्ह्यू देणार आहे. तर आधी मी त्यांना छान वॉश करून घेतलं आणि मग त्यामध्ये जे आहे मिरची ठेवू शकतात तुम्ही. तुम्हाला अद्रक वगैरे स्टोअर करायचे, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये आणताय, किंवा मग तुम्हाला जे कढीपत्ता ठेवायचा आहे, कोथिंबीर ठेवायची आहे, पालक ठेवायचं आहे, छान निवडून तुम्ही त्यामध्ये मस्त पालक स्टोअर करून ठेवू शकतात. जे आपले गाजर वगैरे असतात ते तुम्ही ठेवू शकतात. अजून ज्या काही गोष्टी असतात, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ढोबळी मिरची वगैरे ह्या सगळ्या आणतो, मोठ्या मोठ्या मिरच्या आणतो, त्या ठेवू शकतात. तुम्हाला माहितीच आहे, मी आधी असा मोठा डब्बा होता माझ्याकडे आणि यामध्ये मी मिरची स्टोअर करायची आणि चांगला होता. पण प्रॉब्लेम काय व्हायचं, खाली बघा हे असं पाणी ना, त्याचं जे म्हणजे घाम येतो ना त्याला फ्रीजमध्ये ठेवून, तर ते पाणी सगळं खाली ड्रॉप होतं. आणि मग बऱ्याच वेळा आम्ही तिथे चांगल्या कंपनीचा असा टिश्यू पेपर पण ठेवायची, पण तरीही तो मग त्याला एखादी मिरची थोडी सडलीच तर मग काय व्हायचं की तो त्यातून जो असता तो पूर्ण टिश्यू पेपर खराब दिसायला लागायचा आणि अशा बऱ्याच गोष्टी. पण याचा तसा प्रॉब्लेम होणार नाही, कारण याला खाली जाडी आहे. सो जे पण काही पाणी राहील ना ते खाली ड्रॉप होऊन जाईल. आणि त्यांनी म्हणजे खाली होल पण दिला एक छोटा, की जास्तच म्हणजे पाणी झालं तर 1-2 थेंब असलं ते निघून पण जाईल त्या डब्यामधून आणि तिथे पाणी थांबणारच नाही. सो असं सगळं जे आहे हे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे नॉर्मल डब्यामध्ये ठेवण्यापेक्षा किंवा टिश्यू पेपर वगैरे यूज करून ठेवण्यापेक्षा हे असं नॉर्मल ठेवलेलं छान राहील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कोथिंबीर मी यामध्ये स्टोअर केली होती आणि आता 6-7 दिवस झालेत आणि माझी कोथिंबीर जशीच्या तशी आहे. त्यामुळे माझ्याकडून तरी थम्सअप आहे आणि तुम्हाला यूज केल्यानंतरचा रिव्ह्यू पण आता तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. सो तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. माझ्याकडे गिलकी वगैरे होती, म्हटलं चला ती पण यामध्ये स्टोअर करूया. लिंबू वगैरे खूप छान बसतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आता बघा, मी तुम्हाला दाखवते की ऑलरेडी माझं फ्रीजचा काय म्हणजे हालत जी आहे ती काय झाली आणि मी कशा पद्धतीने स्टोअर करायची. तर मी असं पिशवींमध्ये जे आहे कोथिंबीर वगैरे निवडून जे आहे पिशवींमध्येच ठेवायची, की एक्स्ट्राच्या मिरच्या असतील, हे सगळं काय होतं ना, एक छोटा डब्बा ठेवायची मी, त्यामध्ये काकडे वगैरे सगळं ठेवायची, पण त्यालाही ढक्कन नव्हतं, ओपनच होतं ते. आणि आता जे आहे हे सगळं सॉर्टेड होणार आहे. आणि आता हे पिशव्यांचा जो म्हणजे हा जो कचराच दिसतो शेवटी, असं कितीही तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवा, पिशव्यांमध्ये सामान ठेवलं तर व्यवस्थित ऑर्गनाईज वाटतच नाही. चला, आता इथे सगळं ठेवायचंच आहे म्हटलं, वर का असे ना 2 मिनटात थोडं फ्रीज जे आहे ते क्लीन करून घेऊया, जेणेकरून ठेवण्याआधीची थोडी क्लिनिंग होऊन जाईल. तसं मी फ्रीजमध्ये माझं खूपच सामान आहे असं नाही, ज्या गोष्टी बाहेर ठेवलेल्या खराब होऊन जातात आणि भाजीपाला व्यतिरिक्त मग काय एवढं जास्त सामान नाही माझं. त्यामुळे फ्रीज जे आहे मोकळं असतं आणि छोट्या साईजचं फ्रीज आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी फ्रीज ड्राय बाल्कनीमध्ये जे आहे ते करून घेतलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर तुम्ही हा व्हिडिओ नवीन असाल चॅनलवर आणि पहिल्यांदा बघताय कसं ठेवलं आहे फ्रीज, त्यासाठी तुम्ही माझा जो आहे होम टूरचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी डिटेलमध्ये जे आहे सांगितलेलं आहे. या व्हिडिओच्या शेवटीही मी तो व्हिडिओ लावून देईल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघून टाका. आणि आता बघा, इथे मी सगळं असं जे आहे मस्त ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. 4च मी आधी डबे भरले होते, नंतर मला रिअलाईज झालं आणि मग मी 6च्या 6 डबे जे आहेत तिथे सगळे व्यवस्थित जे आहे त्यामध्येही सामान ठेवला. आणि काय होतं माहिती आहे का, तुम्ही म्हणजे असं डबे वगैरे जर असले, असेच नाही दुसरे कुठलेही डबे असू द्या, तुम्ही एकावर एक ठेवणारे असले किंवा मग जागा म्हणजे कमी जागेत ना खूप जास्त सामान मावतो. आणि इथे बघा, इथे सगळ्या ज्या पिशव्या होत्या ना सगळ्या गायब झाला. नंतर मी ते 2 डब्बे पण काढले, त्यामध्येही सामान भरून ठेवला. पालक होती माझी, ती पण मी निवडून ठेवली छान. आणि आता बघा, छोटंसं काहीच नाही, फक्त डब्यांचा चेंजेस केला आहे, तरी पण माझं फ्रीज मस्त आता ऑर्गनाईज दिसायला लागलं आहे, फक्त ह्या 6 डब्यांमुळे. तर चला, हे पण माझं काम जे होतं ना थोडं फ्रीज क्लिनिंग आणि ऑर्गनाईजचं, तर ते करून झालेलं आहे.
Instaवर आणि बऱ्याच म्हणजे मला YouTubeला पण कमेंट आल्या, की मी जी साडीवरचे फोटोज मी एवढे अजून शेअर नाही केले. करेल मी लवकरच तुमच्यासोबत YouTubeला, पण Instaला वगैरे शेअर केले होते ना. मला कमेंट आली होती तेव्हा, की तू यावरचंच ब्लाऊज जे आहे ते शिवून घालायला पाहिजे होतं. पण मी तेव्हा ब्लाऊज शिवायला टाकलं होतं आणि मम्मीकडे गेली होती. तेव्हा मी फोटोज वगैरे मस्त छान क्लिक केले होते. तर तेव्हा ब्लाऊज शिवायला टाकलं होतं आणि मी तुम्हाला बोलली पण होती, की म्हणजे इथून जाताना पॅकिंग वगैरे चालली होती. म्हटलं मम्मीकडे गेल्यावरच मी तिकडे जे आहे ब्लाऊज शिवायला टाकेल. त्याचे 2-3 फायदे पण मी तुम्हाला सांगितले होते, की थोडे कमी कॉस्टमध्ये शिलाई वगैरे होऊन जाते आणि जे मला शिवून देतात ते मला छान पण फिटिंगमध्ये बसून जातं. त्यामुळे मी त्यांच्याकडे शिवते. असे 2-3 आहेत मेजर माझे ॲडव्हान्टेज जे आहेत ना तिथून शिवण्याचे ते असे आहेत आणि मी जे होते ना 4 ब्लाऊज त्यांच्याकडे टाकले होते आणि त्यांनी मला एका दिवसामध्ये हे सगळे ब्लाउजेस जे होते ते शिवून दिले. अगदी नॉर्मल असं डिझाईन वगैरे खूप जास्त नाही केली आहे मी. एकाच ब्लाऊजचे स्लीव्ज ज्या आहेत ना त्या थोड्या काय गोपीबाई वगैरे अशा बलूनसारख्या असतात तर त्या घेतल्या आहे. म्हटलं 4 ब्लाऊज एकसाथ टाकते मी. असं कधीच आजपर्यंत म्हणजे लग्नाच्या वेळेस माझे 4-5 ब्लाऊज जे होते ते एकसाथ मी असे टाकले होते. त्यानंतर आता हे पहिल्यांदाच आहे आणि एक जो होता ना हा जो येलो कलरचा ब्लाऊज आहे ही साडीवरचा तर त्याला फक्त मटका गळा जो आहे तसा मी बनवून घेतला आहे आणि बाकीचे जे सिंपल मी त्यांना मेजर करण्यासाठी जे ब्लाऊज दिलं होतं ना त्यांना मी सांगितलं की हाईट जी आहे म्हणजे एवढीच घ्या, तुम्ही गळा पण एवढाच घ्या, काही याच्यामध्ये चेंजेस नका करू. फक्त ह्या दोघांचं जे आहे थोडं चेंजेस केलं आणि नॉर्मलच शिवा म्हटलं. कधीतरी भारी साडी वगैरे अजून छान थोडी कॉस्टली घेतली की मग तेव्हा अजून जे आहे गळा वगैरे किंवा स्लीव्ज वगैरे मग तेव्हा ट्राय करूया. पण सध्या मी नॉर्मलच जे आहे ते शिवून घेतलं. तर आमच्याकडे गावाकडे म्हणजे ₹150 जे आहे शिवून मिळतं ब्लाऊज इकडे आणि इथे शहराकडे तर महाग असतं मला माहिती आहे. तसं मला Instaला पण एक हे आलं होतं DM की ताई मला आवडेल तुझं ब्लाऊज, मी फ्री ऑफ कॉस्ट तुला शिवून देईल. मी त्यांच्याशी फक्त हो म्हटली त्यांना, पण कधीतरी फ्री ऑफ कॉस्ट नाही, मी कधीतरी सांगेल त्यांना की माझं ब्लाऊज शिवून द्या म्हणून पैसे वगैरे देऊन. त्यांनी एवढा आपुलकीने मला जो होता DM केलेला होता. मी करेल त्यांना आता नेक्स्ट टाईम जेव्हा साडी वगैरे घेईल तेव्हा. चला असो बघा आता अजून एक माझं पार्सल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मिशोच्या व्हिडिओमध्येच की माझे 1-2 पार्सल जे आहेत ते यायचे आहेत. त्यातलं एक मला रिसीव्ह झालेलं आहे आणि असे वुडन स्पून जे होते ना तर ते मी मागवलेले होते आणि तुम्हाला कायच सांगू मी म्हणजे मी अजून यांना वॉश वगैरे नाही केलं आहे पण दिसायला एवढे छान दिसत आहे ना की काय सांगावं. आणि मला असं वाटते की यांच्यामध्ये ना कॉम्बिनेशन पाहिजे होतं. म्हणजे हा 12चा सेट आहे. 12 हे वुडनचे आहेत ना हे स्पून आहेत. तर मला असं वाटते की 6 थोडे छोटे साईजचे पाहिजे होते आणि 6 ही एवढी साईज पाहिजे होती. म्हणजे अजून जे छोटे आपले मसाल्याचे डबे वगैरे असतात ना तर त्यामध्ये आपण ठेवू शकलो असतो. पण ना यांच्यापेक्षा मी चेक केलं मिशोवर तर छोट्या साईजच्या आहेत 6मध्ये पण त्यांची कॉस्ट यांच्या बरोबरचीच आहे. माहीत नाही छोट्या गोष्टी एवढ्या महाग का मिळतात. जसं लहान मुलांचे कपडे पण बघा तुम्ही, आपल्या कपड्यांपेक्षा लहान मुलांचे कपडे कॉस्टली असतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा कापड कमी यूज होतो, डिझाईन आणि मेहनत पण कमी लागते तरीही कॉस्टली असतात. चला असो ते पण मी मागवेल कधीतरी. पण मोठे जे स्पून होते ना हे अशा पद्धतीने माझ्या ह्या ज्या काचेच्या बरण्या वगैरे आहेत ना यामध्ये ठेवण्यासाठी मी मागवलेले आहेत. आणि एक गोष्टी मी आता ज्या माझ्या स्वप्नांमधल्या छोट्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर ज्यासाठी मी ह्या स्पून घेतल्या होत्या फायनली त्या डब्यात म्हणजे त्या जारमध्ये त्या व्यवस्थित बसल्या हाईटमध्ये. सो जे आहेत तर मी आता यांना ठेवते. रिटर्न वगैरे काय होणार नाही आहे. 12 कुठे यूज करू मला थोडा प्रश्न पडतोय. मग चला 2-4 मम्मीला देईल असं म्हणून मी सगळ्याच ठेवल्या. आणि चला आता तुम्हाला दाखवते माझा गार्डनिंगचा व्ह्यू. गार्डन म्हणजे दाखवल्याशिवाय मला असं वाटतं की थोडा पार्ट दाखवला पाहिजे आणि मन प्रसन्न होतं. स्टार्टिंगला असो, मध्ये असो, एंडिंगला असो आणि इतके सगळे छान फ्लावर्स दिसले तर मग मन प्रसन्न होतं. मग ते गार्डन आपलं असो बाल्कनी की दुसऱ्यांची असो, फुलं बघून सगळ्यांचं मन प्रसन्न होतं आणि माझं काम आहे तुमचं मन प्रसन्न करणं. तर मला कमेंट आली होती बघा पिटुनियाबद्दल. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणली होती की 2-3 महिने जे असतात हे फक्त चालतात, विंटर नंतर हे नाहीसे होतात. तर त्यांनी मला कमेंट केली होती की पिटुनिया हे जे फ्लावरिंग प्लांट आहे ते एप्रिल ते मे पर्यंत चालतं. सो बघा तुम्हाला घ्यायचं असेल नर्सरीमधून घ्या, व्यवस्थित काळजी घेतली तर हे फ्लावरिंग प्लांट तुम्हाला एप्रिल ते मे पर्यंत जे आहे फ्लावर्स तुमच्या गार्डनमध्ये ब्लूम होणार आहेत. सो घेऊ शकतात तुम्ही. आणि माझं जे जास्वंद आहे ना त्याला 4 ते 5 एकसाथ कड्या आल्या आहेत. सो लेट्स सी काय होतं. सायंकाळी पियाला घेऊन जे होती ना मी खाली गेली होती. म्हणजे तिला नेहमीच रोजच घेऊन जाते मी खेळवण्यासाठी. तर ती म्हणजे एक छोटी मुलगी पण असते तिथे, येते ती आणि तिच्याशी हळूहळू करता खूप छान ओळख झाली. आधी माझ्याकडे यायची पण नाही पण आता घरी येताना डायरेक्ट सोबत ती म्हणते मला की आपण जाऊयात तुझ्या घरी आणि मग ती येते माझ्यासोबत वर.
पियाची पण खूप छान तिच्यासोबत आता ओळख झालेली आहे. आजचा आय थिंक तिसऱ्यांदा तिचा आमच्या घरी येणं आहे. म्हटलं चला अ, आज तुमच्यासोबत तिलाही शेअर करूयात आणि खूपच गोड आहे. इतकं छान तिचं बोलणं आणि सगळीच लहान मुलं ॲक्च्युली गोडच असतात त्यामुळे आणि वेळ खूप छान जातो महत्त्वाचं म्हणजे. आता तुम्ही मला सजेस्टही करणार माहिती आहे मला, की तुम्ही पण घेऊ शकता सेकंड चान्स. सो तुम्हाला मी आधीच सांगते, की आमचं सध्या तरी काहीच प्लॅन नाही आहे. जेव्हा कधी असेल मी तुम्हाला कळवेल नक्कीच. तर आता काम करता माझं म्हणजे मला पुढचं माझी रुटीन जी होती रात्रीची ती पण कंप्लीट करायची होती. सो पियासोबत मी तिला खेळायला सोडलं आणि काहीतरी छान-छान तिला नेहमी खायला दिलं पाहिजे किंवा कुठली माझी मामाची मुलगी पण लहान आहे, ती पण आली, की मी अगदी त्यांच्यासोबत लहान मुलांसोबत मी पण लहान होऊन जात असते आणि असं वाटतं, की कानाकोपऱ्यातल्या छान-छान गोष्टी काढून यांना खायला दिलं पाहिजे. तर मी असंच सगळं थोडं-थोडं म्हणजे तिला पण देत होती. तर पियाला थोडं-थोडं वाटत होतं, की मम्मा तू तिलाच खूप जास्त आता हे करायला लागली, तू माझ्याकडे लक्ष देत नाही आहे, असं तिचं मध्ये कुरकुर चालली होती. म्हणजे थोडं वाटतं मुलांनाही, की आपल्या मम्माने फक्त आपल्याकडेच जे आहे सगळं आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्यावरच प्रेम केलं पाहिजे. आणि नंतर बसले मग दोघंही निवांत टीव्ही बघत. पियाही रमली होती आणि मला म्हणत होती, "मम्मा मी हे सगळे कार्टून आता बघत का नाही?" म्हटलं, "तू मोठी झालीस आता." त्यामुळे ती इंटरेस्ट घेऊन बघत होती. तिला इंटरेस्ट येत होता पियाला, पण हिचं म्हणणं होतं ध्रुवीचं, "नाही, चेंज कर तू." आणि दीदी चेंज म्हणून तिचं चाललं होतं आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझा स्वयंपाक मात्र थोडा लेट होत होता. तर आजचा जो स्वयंपाक आहे ना माझा असा थोडा जुगाडू आहे. माझ्याकडे पालक होती, पण एवढी जास्त क्वांटिटी नव्हती म्हणजे सफिशियंट नव्हती एवढी. म्हणून त्यामध्ये मी एक्स्ट्राची थोडी कोथिंबीर मिक्स केली आणि पराठा बनवते मी इथे. माझ्याकडे ऑलरेडी ठेचासुद्धा होता म्हणून फक्त कढी बनवायची आहे आणि पराठा बनवायचा आहे. आणि आजचं जे असं शॉर्टकट जे जेवण आहे म्हणजे जुगाडू पद्धतीचं जेवण जे माझं बनवून आहे ते इथे तयार होत आहे. तर ठेचा जे आहे ठेचा, पराठा आणि कढी असं आजचं जेवण आहे. लहान मूल घरात असले ना, की मग कामं नको पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मलाही त्यांच्यासोबत खेळता येईल असं मला नेहमीच वाटतं. पण तरीही मी तिच्यासोबत गप्पा करता थोडं इंटरेस्ट घेता जे आहे कामं माझे कंप्लीट केले. आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता हे सगळे भांडी-कुंडी जे आहे ते जमा करते. भांडी-कुंडी मला घासायची नाही ॲक्च्युली. आज जे आहे ना तुळशी विवाह आहे, तर मग त्यामुळे तुळशीच्या लग्नासाठी मला जायचं आहे आणि मला बघा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं हे आणि मला कमेंट आली होती, की "तू का नाही लावलं तुळशीचं लग्न?" तर माझ्याकडे तुळशी जी होती ना, ती छान अशी आपोआपच मी एक म्हणजे गुलाबाचं रोपटं आणलं होतं आणि त्यामध्ये ती आपोआपच जी होती ना तुळशी लागली होती. अगदी छोटंसं रोप होतं आणि हळूहळू छान मोठं झालं. मी त्याला दुसऱ्या कुंडीत लावलं, तिथेही छान ग्रो झालं ते. पण आम्ही आता दिवाळीला बघा मम्मीकडे गेलो होतो आणि मग तेव्हा जे होतं त्याला पाण्याची कमतरता झाली आणि ते पूर्ण जळालीच ती तुळशी. त्यामुळे माझ्या तुळशीचं लग्न काही झालंच नाही. पण मला इन्व्हिटेशन होतं लग्नासाठी म्हणून आम्ही जे आहे मी सगळे भांडी-कुंडे तसेच राहू दिलेत आणि पटापट तयार होऊन जे आहे आम्ही आता तुळशीच्या लग्नासाठी चाललो आहे. आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तेव्हा जे होतं ना तेव्हा होते माझी तुळशी वगैरे. सो तेव्हा सेलिब्रेशन झालं होतं. पण आता फक्त आम्ही गेस्ट म्हणून जाणार होतो आणि मस्त असं सुंदर डेकोरेशन केलेलं आणि त्यानंतर जे आहे मस्त छान तुळशीचं लग्न वगैरे लावलं. इथे पिया पण छान तयार होऊन आली होती आणि छान वाटतं असं महत्त्वाचं म्हणजे की मुलांनाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक वर्षी ज्या आहे आठवण करून दिल्या तर मोठे झाल्यानंतर त्या पण या सगळ्या गोष्टी फॉलो करतील. त्यामुळे त्यांना माहीत असलं पाहिजे. सो आपण सेलिब्रेट नाही केलं तर आपण दुसऱ्यांच्या सेलिब्रेशनमध्ये जे आहे ते भाग झालं पाहिजे नेहमी. आणि एक छोटंसं इन्व्हिटेशनवरून आम्ही गेलो तिथे आणि मस्त जे आहे सेलिब्रेशन केलं. मागच्या वर्षी त्रिपुरी पौर्णिमेच्याच दिवशी जे होतं ना तुळशीचे विवाह वगैरे जे होतं ते सगळं झालं होतं आणि त्या दिवशी म्हणजे मी मागच्या वर्षी वाती वगैरे पण लावल्या होत्या. यावर्षी मी काही केलंच नाही म्हणजे अगदी त्रिपुरी पौर्णिमा लवकरच येऊन गेली आणि तेव्हा मला लक्षात आलं. सो वाती वगैरे माझ्या राहिल्या पण नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षी नक्की हे सगळं करणार मी. चला अक्षदा मिळालेल्या आहेत आपल्याला आणि आता जे आहे आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. सो मस्त अशा सेलिब्रेशननंतर थोडा नाश्ता वगैरे तर माझं जेवण तर झालंच होतं पण त्यांनी नाश्ताचा जो होता तो सगळा प्रोग्राम ठेवलेला होता. तर नाश्ता वगैरे केला तिथे. थोडा वेळ मस्त तिथे गप्पा मारत बसलो आणि मग आली मी घरी आणि मग काय आपले उरलेले कामं कधी संपतात का? याच्या पप्पांनी वरवरचं असे थोडे कामं होते म्हणजे सगळे भांडे सिंकमध्ये ठेवणं किंवा झाडू वगैरे मारणं ते त्यांनी करून ठेवलं होतं. पण जी एंडिंग असते ना कामांची ती आपल्यालाच करावी लागेल. सो मी आता इथे पटपट माझे सगळे भांडी-कुंडी जे आहेत ते आवरते ना त्यानंतर किचन पूर्ण व्यवस्थित क्लीन करते आणि बाहेर फटाक्यांचा भरपूर आवाज येतोय. सो वाटतंय मला की जाऊन बघावं छान. पण कामं आहेत त्यामुळे कंप्लीट केल्याशिवाय ते जाणार नाही. आणि आज म्हणजे आता दिवाळी संपली असं जाहीर करायला हरकत नाही. आता जे आहे सेलिब्रेशन सगळं लग्नांचं असणार आहे. लग्नांचा सीझन जे आहे ते
स्टार्ट होईल आणि मग जे काही नवीन सण येतील ते आता पुढच्या वर्षीच. सो चला मग मी जो आहे माझा आजचा व्लॉग इथे या सगळ्या गोष्टींसोबत, तुळशीचं लग्न आणि ती छोटीशी ध्रुवी, ह्या सगळ्या छान छान गोष्टींसोबत, माझे नवीन फ्रीजचं ऑर्गनायझर, या सगळ्या गोष्टींसोबत इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.